सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आजचा हा दिवस भगवान व्यासांचा अवतीर्ण दिवस। गुरुपौर्णिमेचा दिवस। की ज्यांच्यापासून ही ज्ञान परंपरा गुरु शिष्यांच्या माध्यमापासून आजपर्यंत आपल्यापर्यंत आलेली आहे। अशा त्या गुरु परंपरेला आम्ही सर्व साधकांनी नतमस्तक व्हावं, शरण जावं आणि त्या गुरु परंपरेची कृपा आपल्या सर्वांच्या पर्यंत सर्वावर व्हावी, असा हा एक आपल्या सर्वांच्या जीवनात असलेला एक अत्यंत समाधानाचा, आनंदाचा आणि पवित्र असलेला हा मंगल दिवस आहे। खरोखरच आम्ही या गुरु परंपरेला आमच्यावर कृपा व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो। परमेश्वराला प्रार्थना करतो। खरं म्हटलं तर आत्ताच सांगितलं की ही कृपा सर्व गुरूंची आमच्यावर आहेच। भगवंताची सुद्धा कृपा ही आहेच। भगवंताच्या जीवनामध्ये किंवा या गुरु परंपरेमध्ये सुद्धा की कृपा ही आहेच, परंतु ती आम्हा शिष्याला, आम्हा भक्तांना ती कृपा आहे का नाही
ही सतत शंका येते की अजूनही आमच्यावर आमच्या गुरूंची कृपा, ईश्वराची कृपा झालेली नाही असं वाटतं. खरं म्हणलं तर सर्वांच्यावर कृपा आहेच. आकाशामध्ये अखंडपणानं सूर्य तेजपुंज असा असणारा हा प्रकाशाचा गोळा सर्व विश्वाला तो प्रकाशमान करतोय. सर्व विश्वाला तो प्रकाश देतोय, प्रेरणा देतोय, चेतना देतोय, शक्ती देतोय. परंतु असा एखादा माणूस जर असेल की आपल्या चार भिंतीमध्ये बसून सर्व दार आणि खिडक्या बंद करून, पडदे बंद करून जर आत बसला असेल आणि जर त्या प्रकाश स्वरूप असलेल्या त्या विश्वात्मक सूर्याची प्रार्थना करत असेल की हे सूर्या तू माझ्यावर कृपा कर, मला प्रकाश दाखव, अशी जर तो प्रार्थना जर करत असेल तर खरोखरच जीवनामध्ये त्याला अजूनही काहीच कळलेलं नाही. अंधारात खोल्यामध्ये बसून त्या सूर्याची कशी कृपा होईल? तो कृपा करतोय, पण कृपा बघण्यासाठी सुद्धा ती कृपा प्रत्यक्ष जीवनामध्ये ती चेतना आणि प्रेरणा अनुभवण्यासाठी सुद्धा आमच्या घराच्या खिडक्या, आमच्या घराची दारणं, आमचे पडदे सगळे उघडे जर केले तर तो आपोआपच तुम्हाला चेतना, प्रेरणा, शक्ती देऊ शकतो. तसंच आम्ही ज्या वेळेला म्हणतो की कृपा प्रार्थना करतो, अजूनही आमची मनाची दालनं, मनाच्या खिडक्या अजूनही आमच्या बंद आहेत. अजूनही आम्ही कान उघडे आहेत, इंद्रिय उघडी आहेत, परंतु आमची मनाची दारं जी आहेत, खिडक्या ज्या आहेत त्या बंद केलेल्या. आणि बंद कशामुळे केल्या? मी स्वतः माझ्या भोवती, माझ्या स्वतःच्या अहंकारामध्ये इतका व्यस्त झालेलो आहे आणि त्याच माझ्या स्वतःच्या अहंकारानं निर्माण केलेल्या ज्या माझे अनेक रंगांचे जे पडदे आहेत, राग आहे, द्वेष आहे, काम क्रोधादी विकार आहेत, हे जणू काही आमच्या या शरीर रूपी घराला अंतरंगामधून लावलेले घरामध्ये जसे निरनिराळ्या रंगांचे पडदे आहेत, तसे हे रंगांचे पडदे आम्ही निर्माण करून त्याच्या आत बसले. अशी जर आमची अवस्था असेल तर ती कृपा दिसणार कशी? कृपा अनुभवणार कशी?
किंबहुना त्या ईश्वराची कृपा तुम्हाला मिळणार. कृपा ही असतेच, ती असणारी या डोळ्यांना दिसत नाही, इंद्रियांना दिसत नाही. कृपा हे शब्द नाही आहे, आमच्या आत अंतःकरणामध्ये त्या ईश्वरी शक्तीची कृपा आत अंतरंगामध्ये अनुभवण्यासाठी आमची मनाची तयारी केली पाहिजे. ती आमच्या आत मनामध्ये अनुभवली पाहिजे. आणि ही जर अनुभवायची जर असेल तर आमची दार, खिडक्या आणि हे सगळे पडदे बाजूला ठेवले. फार फार वर्षापूर्वी काही जण तुम्ही त्यावेळेला असा पूज्य स्वामीजी येतात. अन्नपूर्णामध्ये आपण बसलेलो होतो. आणि त्यावेळेला त्यांनी ब्लेसिंग या शब्दाचा अर्थ सांगितला. इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी सरळ त्यांना म्हणालो, स्वामीजी, we seek your blessings. त्यावेळेला तरी ब्लेसिंग्स म्हणजे काय, कृपा म्हणजे काय याचा अर्थ सांगितला. कृपा अनुभवण्यासाठी एनकॅश करायला लागते. कृपा एनकॅश करण्यासाठी मनाची तयारी लागते. आणि ती तयारी करण्यासाठीच आमची मनाची दालनं मोकळी करायला लागतात. आमचं मन मोकळं करायला लागतं. मोकळं करायला लागतं म्हणजे इंग्लिशमध्ये शब्द वापरतो, एम्प्टी युअर माइंड. काल संध्याकाळी मी शब्द वापरला, ड्रॉप इट. ड्रॉप इट. जीवनामध्ये खरोखरच हे मन आमचं इतकं प्री ऑक्युपाईड आहे. अनेक विषय, अनेक प्रसंग, अनेक माणसं, अनेक गोष्टी यांनी इतकं भरलेलं आहे आत. चालता, बोलता, उठता, फिरता, स्पर्श करताना, इव्हन काही काही वेळेला मंदिरामध्ये जाताना सुद्धा आम्ही शरीरानं मंदिरात जातोय, शरीरानं आम्ही हात जोडतोय, पण मन मात्र दुसऱ्याच मध्ये प्री ऑक्युपाईड आहे. ईश्वराच्या व्यतिरिक्त सर्व विषयांच्या मध्ये प्री ऑक्युपाईड जर असेल, या रागद्वेषांच्या मध्ये माझ्याच मनानं निर्माण केलेल्या या कल्पनांच्या भराऱ्यामध्ये, काल्पनिक विश्वामध्ये जर तरंगत जर असेल तर तो प्रकाश किरण कसं कृपा करेल. भगवंताला जरी तुमच्या हृदयामध्ये यायचं झालं, अवतीर्ण जर व्हायचं झालं, तरी कसा तो अवतीर्ण होईल? कारण त्याला जागाच नाहीये. कारण तुमचं अंतरंग त्याच्या व्यतिरिक्तच विषयानं सगळं भरलेलं आहे. जर एखादा घट काठोकाठ जर भरलेला असेल
तर तो ओतल्याशिवाय दुसरं पाणी त्याच्यामध्ये घालता येत नाही. घट रिता केला पाहिजे. जसं तुमच्या अंतःकरणामध्ये जर ती कृपा अनुभवायची जर असेल तर आमचं मन पहिल्यांदा रित केलं पाहिजे, एम्प्टी केलं पाहिजे. मनात उठणारे, काल संध्याकाळी मी म्हणालो, खूप सुंदर प्रश्न विचारला होता की हा रागद्वेषांच्या निर्माण होणारे जे तरंग जे आहे, हे काम क्रोधादी विकारांच्या ज्या पूर्वी ज्या आमच्या जीवनामध्ये सतत क्षणाला आमचं जीवन तेच होऊन त्याच्यामध्ये आम्ही जर ग्रस्त आणि व्यस्त जर असो, तर कृपा जर पाहिजे असेल तर हे सगळं एम्प्टी केलं पाहिजे, एम्प्टी केलं पाहिजे. समर्थाना अनेक शिष्य होते, अनेक भक्त होते, पण समर्थांचा एकमेव शिष्य होता. कळते का? फक्त एकच, कल्याण स्वामी. का? दोष कुठेच नाही आहे, समर्थांचा दोष नाही आहे. दोष आमच्या, कारण आमचं लक्ष दुसरीकडे आहे. कल्याण स्वामींच्या व्यतिरिक्त सर्वांचं लक्ष खाण्यावर होतं, डाळीवर होतं. आठवते का? पहा, कल्याण स्वामींचं चरित्र वाचा. भोगावर होतं, खाण्यावर होतं. तिथं काय चाललंय, तिथं काय चाललंय, इकडे काय चाललंय, इथंच होतं. समर्थांच्यावर लक्षच नव्हतं. समर्थांच्या सान्निध्यामध्ये होते शरीरानं, पण मनानं मात्र समर्थांच्या पासून दूर. फक्त एकमेव कल्याण, काया वाचा मनसा. संपूर्ण प्राण, प्रत्येक घेणारा श्वास आणि उच्छ्वास, या सगळ्याचा कल्याण स्वामींचा केंद्रबिंदू फक्त एकच, समर्थ होते. अखंडपणानं भक्त समर्थ, हेच श्रद्धा, हीच निष्ठा, हीच सेवा, हीच भक्ती, हीच उपासना. त्यावेळेलाच समर्थांची कृपा. लक्षात घ्या, कृपा हे रेज हातात येणारे नाहीये, सिनेमात्यासारखे दाखवता येत नाहीये, देता येत नाही. मन ते जसं आहे तसंच आम्ही साधकाने ज्या वेळेला आमच्या ईश्वराची कृपा ज्या वेळेला आवाहन करतो, या गुरु परंपरेची आवाहन करतो, त्यावेळेला आमचं मन रित झालं. नामदेवांचा एक अत्यंत प्रसिद्ध सगळ्यांनाच जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा. या वर्तमान जीवनामध्ये या पांडुरंगानं आज आमच्यावर कृपा केली आहे, ती आत्ता नाही आहे. याच्या माग जन्म जन्म आमची तपश्चर्या आहे. एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, अनेक जन्म आम्ही आमचं जीवन त्या भगवंताच्या चरणावर, त्या पांडुरंगाच्या चरणावर अर्पण केलेलं आहे. त्यावेळेला कुठतरी अनेक जन्मजन्मांच्या या साधनेचं फळ
या तपश्चर्येचं फळ म्हणून आज आम्हाला या भगवंताची विठ्ठलाची कृपा झाली असं का तर आज आमच्या मनामध्ये किंचित सुद्धा विषयांची इच्छा नाहीये, ऐश्वर्याची इच्छा नाहीये, भोगाची इच्छा नाहीये, मान सन्मानाची इच्छा नाहीये, काहीही नाहीये. फक्त जर एकच असेल, तळमळ जर असेल, व्याकुळता असेल तर फक्त एकच, तुझं दर्शन. दर्शन दो घनश्याम नाथ मोरे, अखिया प्यासी रे, मन मंदिर में ज्योत जलाओ, घट घट वासी. त्या ईश्वराचीच कृपा म्हणून आमच्या मनामध्ये फक्त एकच अखंड बडान ईश्वर ही एकच संकल्पना आहे. शरीरानं विश्वामध्ये जगतोय, शरीरानं व्यवहारामध्ये जगतोय, कबूल. पण अंतरंगाने मात्र आमचं लक्ष काया वाचा मनसा, उठण्यापासून झोपेपर्यंत नव्हे, स्वप्नात सुद्धा फक्त एकच, तव दर्शन होता चिंता सारी सरली, नतमस्तक होता वृत्ती सुखमय. ही अवस्था त्यांना प्राप्त झाली, त्यांनी अनुभव. त्याच वेळेला कृपा आहे हे त्यांना कळलं. जंतूना नरजन्म दुर्लभम. त्याच वेळेला कळतं, आताच म्हणाल्या की मला मानवी शरीर प्राप्त झालं. ही केवढी मोठी ईश्वराची कृपा आहे. ही तुम्ही आणि आम्ही पाहत नाहीये, मनात येत नाहीये. उलट आम्हाला वाटतं की आम्ही कशा करता जन्माला आलो विनाकारण. किती निराश आणि भकास आमचं जीवन आहे. प्रत्येक दिवसाला क्षणाला कृपा आहे. त्यासाठी भगवंतावर नितांत श्रद्धा. श्रद्धेशिवाय कृपा दिसत नाही. पूर्ण श्रद्धा, अब्सोल्यूट श्रद्धा, 100% श्रद्धा. तळ्यात का मळ्यात नाही आहे, साशंक नाही आहे. एकच श्रद्धा, एकच स्थान, ईश्वराचं स्थान. ही श्रद्धा आवश्यक. आणि त्यासाठी साशंकता जी मनामध्ये जी आहे, कृपा खरोखरच जर बघायची असेल, ही शंका, ही कुशंका, हे संशय नाहीसे करा. परमेश्वरावरची श्रद्धा. पहा तरी, कालच मी म्हणालो जातो, अरे पहा तरी निदान एक दिवस तरी पहा, का नाही? अनुभवाला मिळेल. ही श्रद्धा ठेवा आणि अल्टिमेटली तुम्ही पहा, जीवनामध्ये आम्ही सगळेजण आयुष्याच्या शेवटी कितीही श्रीमंत असू दे, कितीही व्यवहाराला आणि परिपूर्ण असू दे, सर्व संपन्न असला तरी शेवटी हतबल होतो, अगतिक होतो, हेल्पलेस. शेवटी त्या कोट्याधीशाला हे कळतं की सर्व काही माझ्या जवळ आहे, पण मी आज काहीच करू शकतो.
ही हेल्पलेसनेस तिथं त्यावेळेला त्याला सगळ्या गोष्टीच्या लिमिटेशन्स कळतात, मर्यादा कळतात, आणि फक्त आश्रय शेवटी राहतो. जीवनामध्ये सर्व आश्रय संपतात, फक्त राहतो तो परमेश्वर हाच एक आश्रय. हे ज्या वेळेला समजेल, सगळं आहे, मी नाही असं नाही म्हणत, पण तरी सुद्धा मनानं आश्रय कोणता जर असेल तर फक्त ईश्वर हाच एकमेव आश्रय. ही निष्ठा, ही श्रद्धा निर्माण करा, त्याच्याकरता प्रार्थना करा की भगवंता माझ्या मनात असणारे हे शंका कुशंका अरे नाही शकत, माझी श्रद्धा आहे, पण वृद्धिंगत कर. आणि वृद्धिंगत करण्यासाठी त्याच्याकडे जा, आळवा, प्रार्थना करा, व्याकुळ व्हा, तळमळ घ्या, करा काय वाटेल ते. जे जे करायचं ते त्याच्यासाठी. ही श्रद्धा निर्माण होते. या श्रद्धेमधून त्या भगवंताविषयी भाव निर्माण. आता सांगितलं जाईल, माणूस कितीही ज्ञान जरी असलं ना तरी नुसत्या ज्ञानानं जवळ येत नाहीये. त्या ज्ञानाला शुद्ध असणार, निर्व्याज असणारा प्रेमाचा भाव, भक्तीचा भाव लागतो. त्या भक्तीच्या आणि प्रेमाच्या भावाशिवाय परमेश्वराशी जवळीक निर्माण होत नाहीये. नारद महर्षींनी सुद्धा सूत्र भासूत्रामध्ये सांगितलंय, यथा ज्याप्रमाणे वृंदावनातल्या गोपी जशा होत्या त्याप्रमाणे आमचं मन झालं. त्या भगवंताविषयीचा, त्या सगुण साकार असलेल्या त्या ईश्वराबद्दलचं प्रेम निर्माण होतं, भाव निर्माण व्हावा. जन्मभर आम्ही पूजा करतोय, जन्मभर आम्ही नामस्मरण करतोय, पण अजूनही त्या पूजेमध्ये तो भाव, ती उत्कटता, तो प्रेम निर्माण होत नाहीये. मी तन्मय तल्लीन होऊन देवभान होत नाहीये. नामस्मरण करतोय, भजन करतोय, पण त्याच्यामध्ये तो भाव निर्माण होत नाहीये. मशीन सारखं फक्त मी अखंड नामस्मरण करतोय. ज्या वेळेला भाव निर्माण होईल, ज्या वेळेला प्रेमाची उत्कटता निर्माण होईल, त्यावेळेला नुसता एक मंत्र बास आहे, विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा एक विठ्ठल हा शब्द सुद्धा तुमच्या जीवनामध्ये देहभान विसरून संचार निर्माण होऊ शकतो. इतकी त्या विठ्ठलाच्या शब्दामध्ये ताकद आहे, शक्ती आहे, चैतन्य आहे. ते चैतन्य तुमच्या जीवनामध्ये खरोखरच निर्माण किंवा श्रद्धेनं, प्रेमानं, भक्तीच्या उत्कट भावानं, प्राण ओतून, मनापासून करायचंय म्हणून नाही. लक्षात घ्या, आमच्यासाठी नाही आहे, ईश्वरासाठी नाही आहे, दुसऱ्याला सांगण्यासाठी नाही आहे, स्वतःच्या जीवनाच्या उद्धारासाठी. फार पुढे गेला तर तुम्ही आगतिक व्हा. लक्षात, अजूनही आमची शरीर चालतायत, बोलतायत, अजूनही तिथून गीत येतायत, जाताय, ऐकताय. हे सर्व अजूनही वेळ गेलेली नाही आहे, पण
अजूनही काळ गेल्यानंतर जर नंतर बघू म्हणला कॅज्युअल होऊन, त्यावेळेला शरीर दुर्बल होईल, अगतिक होईल, इंद्रिय सगळी क्षीण होतील. त्यावेळेला तुम्ही मनानं काय भक्ती करणार आहे? त्यावेळी मनानं काय तुम्ही नामस्मरण करणार आहात? त्यावेळी काय तुम्ही पूजा करणार आहात? होऊ शकत नाही लक्षात. प्रत्येक दिवस महत्वाचा आहे, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. आत्ता मी श्वास घेतोय हा सुद्धा महत्वाचा आहे, कारण पुढच्या क्षणाला काय होणार आहे. आ केल्या तर हाच कदाचित शेवटचा आव. कुणाला माहित आहे? मरायला वेळ लागत नाही, 1 सेकंद बास आहे. ही मनाची तयारी, श्रद्धा, भक्ती, प्रेम हे जर मनामध्ये निर्माण झालं तर अखंड मनानं ध्यान निर्माण होईल. व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीवर जर तुम्ही प्रेम केलं, खरोखरच प्रेम केलं, तर काय होतं? शरीरानं तुम्ही जरी दूर असला तरी सुद्धा सारखं मनामध्ये ध्यास असतो. सर्व मन संपूर्णपणे त्या व्यक्तीमध्ये 100% असतं. नव्हे, जे जे मी करतो ते माझ्यासाठी करत नाहीये, माझ्या अत्यंत प्रिय असलेल्या त्या व्यक्तीसाठी मी जीवन करतो. म्हणजे शरीरानं जे करतो तो त्याच्यासाठी करतो, जगतो ते त्याच्यासाठी, श्वास घेतो ते त्याच्यासाठी, मनानं रात्रंदिवस विचार करतो. काय ध्यास होतो, किती आम्ही व्यवहारामध्ये एक साध्या क्षुल्लक विषयांच्यावर सुद्धा प्रेम करताना रात्रंदिना आम्हा विषयांचा ध्यास वेडे होतो. का? फक्त त्या विषयांचं आकर्षण, विषयांचं प्रेम, विषयांची व्हॅल्यू आहे इतकी त्याच्याशिवाय आम्ही जगू शकत. कृपा जर पाहिजे असेल, कृपा जर अनुभवायची असेल, हे सगळे पडायला पाहिजे असतील तर जगायचा. सर्व संतांचं जीवन पहा, चरित्र वाचा. हे कॅज्युअल नव्हते, सिरियस. रात्र दिवस एकच फक्त बस हा ध्यास निर्माण. आणि ही जर खरोखर अवस्था पाहिजे असेल तर हे सर्व आपल्याला करायला, हाच पुरुषार्थ एनकॅश करायचा आहे. काल रात्री शब्द वापरला की एनकॅश. एनकॅश एव्हरी सिच्युएशन इन युअर लाईफ. कोणताही प्रसंग असू दे, चांगलाही असू दे, वाईटही असू दे, काही असू दे, प्रत्येक प्रसंग हा तुमच्या स्वतःच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, उत्कर्षासाठी हे विकार कमी करून, ड्रॉप करून हळूहळू हळूहळू त्या ईश्वरापर्यंत जाण्यासाठी सत्वगुणाचा आविष्कार व्हावा, सद्गुणांची जोपासना व्हावी, मन शुद्ध आणि निर्मळ व्हावं, अशा या भगवंता माझ्या मनामध्ये तू अवतीर्ण हो. हीच ईश्वराची कृपा, हीच गुरु परंपरेची कृपा असते. आणि ही खरोखर मिळणारा भाग्यवान. आपण सर्वजणच भाग्यवान आहोत. ऐकले निश्चितपणा की जे शक्य नाही कुणाला सुद्धा, हे त्रिकाल अबाधित सत्य आहे की हे स्थान शास्त्र अध्ययन आणि अध्यापनाचे, हे स्थान शास्त्र श्रवण, शास्त्र शुद्ध करण्याचा,
जे तुम्हाला विश्वामध्ये कुठेही दिसणार नाहीये, कुठेही मिळणार नाहीये. कोट्यावधी रुपये टाका, तुम्हाला मिळणार नाही असं हे दुर्मिळ स्थान. म्हणून सर्वजण भाग्यवान आहोत. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये. अगदी बरोबर. पण अजून जरा पुढे जायला पाहिजे. अजून थोडस ब्रश ऑफ करावं, थोडं जरा अंतःकरण जरा थोडस निर्मा टाका किंवा आणखी सोडा टाका, काय वाटेल ते टाका, पण टाकून जरा शुद्ध करा, निर्मळ करा. घटका गेली, फळे गेली, तास वादे झणाझणा, आयुष्याचा नाश होतो. राम आपलं कोणीही नाही आहे, सर्व आपले आहे, पण सर्वही कोणीही नाही. आपणच आपल्याला घडवायचं. तो घडवणारा आहे. लक्षात घ्या, फक्त आपण स्वतःला सबमिट करायचा. फार सुंदर बोलले पहिल्यांदा, फार सुंदर. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा. स्वतःला भगवंताच्या चरणावर अर्पण करायचं. सबमिट युअर सेल्फ. तुमचा अहंकार आणि ममकारासहित सबमिट करायचा भगवंताला. आणि भगवंताला पहा की तो दगडाचा भगवान नाही आहे, तो चालता बोलता चैतन्याचा महापुतळा आहे, मूर्तिमंत. आणि तो तुमच्याशी अखंडपणाने तो कृपा करून तुम्हाला हेच आमच्या जीवनामध्ये आम्ही बस प्रयत्न करा नव्हे, खरंच प्रयत्न करायचे नसतात. शेवटचं बोलतो वाक्य मराठीत एक फार पूर्वी म्हण होती, आठवते का? प्रयत्नांती परमेश्वर, असे एक शब्द होता, लहानपणी आम्ही ऐकलो. प्रयत्नांती परमेश्वर, याचा अर्थ तुम्हाला माहित आहे की प्रयत्नानं सुद्धा शेवटी परमेश्वर मिळतो. खुळे आहात, प्रयत्नानं परमेश्वर कधीच मिळतो. प्रयत्नांचा ज्या वेळेला अंत होतो, प्रयत्नांती सर्व तुमच्या प्रयत्नाचा अंत होतो, ज्या वेळेला हा तुमचा अहंकार खाली येतो आणि नतमस्तक होतो आणि तो ईश्वराची एक रूप होतो, त्याच वेळी परमेश्वराची अनुभूती, परमेश्वराची सत्ता अनुभव. याच कृपेसाठी त्या परंपरेला, त्या भगवंताला, त्या महान गुरूंना, दक्षिणामूर्तीला प्रार्थना करतो की अशी अवस्था आमच्या जीवनामध्ये यावी, अशी वेळ आमच्यामध्ये यावी की आमच्या जिवंत असतानाच ती एक अनुभूती यावी आणि जीवन कृतार्थ आणि परिपूर्ण करावं. बस हीच प्रार्थना करतो. सर्वांचं परमेश्वर कल्याण करतोय, हीच प्रार्थना करून मायला या वाणीला विराम देतो. ओम तत्सत.